नेक्स्ट टॉपिक आहे, 2-3 दिवस गॅप झाला, सॉरी, गावाला गेलो होतो मी. नेक्स्ट टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड. फोर्स लिहिला गेला तिथं फील्ड करून घ्यायचा. फील्ड ड्यू टू आर्क ऑफ सर्कल. आर्क हा सर्कलचा जास्त. ओके, मीन्स एक आर्क असा आहे, म्हणजे मास आहे कॅपिटल एम, पूर्ण सर्कल कंप्लीट केला तर इथं कुठेतरी सेंटर आहे. तर ह्या सेंटरवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाईंड करायची ड्यू टू दिस आर्क. ऑब्विसली याचे मास आहे, म्हणजे इथं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल, इथं जर मी एक मास ठेवलं तर हे मास याच्याकडे ओढलं जाईल. ओके, का? कारण इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल ड्यू टू दिस मास ऑन दिस. ओके, स्मॉल मास. मग इथं मास और फोर्स ॲक्ट हो, म्हणजे इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, तर मला तीच ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपल्याला आता फाईंड करायची. ओके, एक आर्क दिला आहे, त्याची रेडियस दिली आहे आर, कॅपिटल आर. मास आहे कॅपिटल एम. से एंगल मेड बाय आर्क, हा जो पूर्ण एंगल आहे हा फाय, नॉट थीटा, फाय. ओके, ऑब्वियसली दिस इज 5/2, दिस इज ऑल्सो 5/2, 5/2, हा पूर्ण अँगल असा फाय. तुम्ही जे बघितलं तर तिथे दिलं आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ फील्ड इज 0. ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, कुठं असेल ग्रॅव्हिटेशनल फील्ड? ह्या डायरेक्शनला असेल ग्रॅव्हिटेशनल फील्ड, कारण पूर्ण मास त्या डायरेक्शनला, तर हा मास तिकडे ओढला जाणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्डचं डायरेक्शन हे असेल. ओके, मी काय करतो, मला पूर्ण आर्कमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाय करायची. मी स्मॉल मास घेतो DM. ओके, मी इथं पण स्मॉल मास घेऊ शकतो DM. ओके, इथं असेल तर इथं पण असेल, इथं असेल तर इथं, सर्व ठिकाणी DM होते. मी हा स्मॉल मास घेतला DM. असा घेतला आहे तो की ह्या ज्या व्हर्टिकल, ही जे रेडियस आहे, रेडियस वेक्टर व्हर्टिकल, त्याच्यासोबत अँगल तयार करतो येतो थीटा. अँड अँगल मेड बाय दिस स्मॉल आर्क, हा एवढा जो आर्क आहे याच्यामुळे जे अँगल तयार होतो तो कन्सिडर करू आपण d थीटा. ओके, तो कन्सिडर करू. आपण काय करू, याच्यामुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाईंड करू. आता याच्यामुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड कशी असेल, ह्या डायरेक्शनला, म्हणजे अशी असेल ती. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट हॅज 2 कॉम्पोनंट, one along horizontal component and one vertical component. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय, हा काय अँगल आहे, हा थीटा आहे, हा हॉरिझॉन्टल म्हणजे हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे. ओके, सपोज ग्रॅव्हिटेशनल फील्ड DE, का DE घेतलं मी, स्मॉल मास म्हणून DE. तर DEचा एक हा कॉम्पोनंट असेल DE साइन थीटा, हा कॉम्पोनंट असेल DE कॉस थीटा. आता इथं DM आहे, बरोबर या साईडला इथं DM घेऊ, सेम डिस्टन्सवर. ओके, तिथला DM आणि इथला DM सेम याच्यावर असेल. हा कॅपिटल M मास ऑफ द रिंग, सॉरी मास ऑफ द आर्क, नॉट अ रिंग. इथला DM इथं घेतो मी DM. अँगल सेम थीटा D थीटा, फक्त अँगल काय तिकडे थीटा काय मायनस येऊन जाईल तो फक्त, कारण तो त्या डायरेक्शनला, याच्या या डायरेक्शनला. ओके, सेम अँगल D. मग याच्यामुळे येणारी ही जी फील्ड असेल ही कशी असेल, ही अशी असेल. मास सेम आहे तर याचे मॅग्निट्यूड सेम असेल. ओके, याच्या एक कॉम्पोनंट या डायरेक्शनला, एक या डायरेक्शनला. हा अँगल आहे थीटा, लुक ॲट दिस. म्हणजे ही साइन थीटा, ही जी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे म्हणजे DE साइन थीटा. अगेन व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येईल, DE कॉस थीटा. ओके, म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट ड्यू टू दिस अँड ड्यू टू दिस 2DE कॉस थीटा. ह्याच्यामुळे DE कॉस थीटा, याच्यामुळे पण DE कॉस, 2DE कॉस थीटा. ओके, 2DE कॉस थीटा झाला. ओके, व्हॉट अबाउट दिस, तर हा कॉम्पोनंट म्हणजे इकडं आहे DE साइन थीटा, आणि इकडं पण काय मग DE साइन थीटा.
दोघं एकमेकांना एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये डी साइन थिटा इज इक्वल टू डी साइन थिटा. इथं जर मास ठेवला असता तर हा डी साइन थिटा काय करेल, त्या मासला या डायरेक्शनला ओढेल आणि ते हा डी साइन थिटा त्या मासला त्या डायरेक्शनला ओढेल. सेम आहे, म्हणजे एकमेकांना कॅन्सल करतील, मास इकडं मूव होणार नाही तिकडं मूव होणार नाही. म्हणजे इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड हॉरिझॉन्टली बघितलं तर 0 आहे, इकडे डी साइन थिटा इकडे डी साइन थिटा, हॉरिझॉन्टली 0, म्हणून हॉरिझॉन्टल डायरेक्ट कॅन्सल होतात. तर सेंटरवर येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तुम्ही इथं मास घ्या तर तुम्हाला इकडं पण मास मिळणार आहे, त्याच्या पण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एकमेकांना अपोजिट असतील, ते बी डिलीट होतील. म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू 0. फक्त वर्टिकल झाला दिस. मग तुम्ही इथं घ्या कुठेही घ्या, त्याचे वर्टिकल कॉम्पोनंट याच डायरेक्शनला असतील. मग फक्त डीएममुळे येणारा वर्टिकल कॉम्पोनंट डी कॉस थिटा आपल्याला फाईन, म्हणजे आपली जी फील्ड असेल सेंटरवर येणारी फील्ड काय असेल, डी सेंटरवर येणारी फील्ड, 1 मिनिट हां, सेंटरवर जी येणारी फील्ड आहे ती आपण काय घेणार आहे, डी घेऊ. कोणामुळे, फक्त या सिंगल मासमुळे येते. ओके, जी डी एम अपॉन आर स्क्वेअर. डी एम का, ह्या मासमुळे येणारे, आर स्क्वेअर का, डिस्टन्स याचं इथलं, ही रेडियस ऑब्वियसली ही पण रेडियसच असेल. हा आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर सेम. ओके ओके मला ई फाईंड करायचं आहे. मला काय फाईंड करायचं आहे, याला राहू द्या. ॲक्च्युली इथं जे फील्ड येते कोणामुळे ते, फक्त ह्या कॉम्पोनंटमुळे येते. ओके, याच्यावरून मला ई फाईंड करायचं आहे. तर ई इज इक्वल टू काय, अरे काय असं कसं घेतलं, 1 मिनिट स्मॉल डी एम डेन्स डी इज इक्वल टू स्मॉल आर स्क्वेअर. अरे ओके, ती जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ना त्याचे मॅग्निट्यूड हे राहील. ओके, त्याचे 2 कॉम्पोनंट आहे, एक इकडं पण आहे एक इकडं पण आहे. मला फाईन काय करायचं आहे, इकडचा कॉम्पोनंट तर मी सोडून दिला, कॅन्सल आउट होतो. मला फक्त इकडचा कॉम्पोनंट फाईन करायचा आहे. मग इकडच्या कॉम्पोनंटमुळे काही ग्रॅव्हिटेशनल फील्ड येणार आहे, मग ती काय असेल, तर ती असेल ह्या डी एममुळे येणारा फर्स्ट कॉम्पोनंट, फक्त तो जो असेल तो डी एम, त्याला आपण घेणार डी कॉस थिटा. फक्त एकच कॉम्पोनंट, फक्त डी एमच्या एक सिंगल कॉम्पोनंटमुळे येणारी. मला सर्व डी एममुळे येणारी फील्ड पाहिजे, म्हणजे सर्व डी एमचे व्हर्टिकल कॉम्पोनंट घेईल मी, सर्वांचे समेशन होईल, म्हणून मी ते इंटिग्रेशन करतो. ओके, पण डीचे मॅग्निट्यूड काय, तुम्ही जे फक्त ह्या डायरेक्शनचे मॅग्निट्यूड बघितलं असतं तर जी डी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. जी डी एम अपॉन आर स्क्वेअर हा काय असेल, कॉस थिटा. इक्वेशन फर्स्ट. ओके, आता ही जे हा जो आर्क आहे हा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म आहे म्हणजे याची लिनियर डेन्सिटी जी असेल, लिनियर मास डेन्सिटी, ती टोटल मास अपॉन आपण काय घेतो, लेंथ. टोटल मास अपॉन लेंथ म्हणजे काय, ही एवढी लेंथ जिथं मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे एवढं. मग परत अँगलच्या याच्यामध्ये जेव्हा आपण समजा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असेल एवढं, आणि हा अँगल डी थिटा असेल, तर आपण काय करायचो, डी थिटा इज इक्वल टू लेंथ अपॉन रेडियस असं घेतो आपण. म्हणजे लेंथ इज इक्वल टू काय आलं, रेडियस इंटू डी थिटा. ओके, फॉर दिस लेंथ डी थिटा काय, फाय इथून तसा पूर्ण फाय. ओके, हा डी थिटा आहे, रेडियस ॲज इट इज आहे, तर लेंथ काय येईल, तर रेडियस ॲज इट इज आणि अँगल येईल फाय. अँगल येईल फाय. हा डी एल होता, असं बघा, हा डी एल होता. असं ही लेंथ स्मॉल लेंथ डी एल जे आपण केलं आहे, स्मॉल लेंथ डी एल घेतली तर मग डी एलला फाईंड होतो, असाच फाईंड होतो. दिस इज फॉर होल रिंग. ओके, बट नाउ वी डील विथ दिस ओनली दिस, वी हॅव टू डील विथ ओनली दिस पार्ट, स्मॉल पार्ट. सो लॅम्बडा इज इक्वल टू
याला पण इक्वेशन नंबर 2 द्या, वॉट एव्हर काय नका देऊ. लॅमडा इज इक्वल टू फॉर स्मॉल पार्ट DM आपण ह्याच्या पार्टमुळे अँगल तयार होतो डी थिटा, रेडियस आहे R, सो R डी थिटा. ओके, हा लॅमडा इक्वल असेल कारण लिनियर चार्ज डेन्सिटी ते म्हणतात की एवढ्या पार्टमध्ये जे मास आहे एवढ्यामध्ये पण तेवढंच मास असेल, त्यामध्ये पण तेवढेच, म्हणजे त्याची डेन्सिटी इज इक्वल टू त्याची इज इक्वल टू फुल याची सर्वांची डेन्सिटी सेम. हा रेशो फिक्स असेल, मास अपॉन लेंथ, मास अपॉन किती डिस्टन्स घ्या तुम्ही, लेंथ जर प्रोपोर्शनमध्ये घेत गेला तर हा लॅमडा सारखा येईल. ओके, इथून काय लिहू शकतो तुम्ही, लॅमडा दोघं सारखे, तर दिस डायरेक्ट घेतो आहे मी, दिस इज इक्वल टू DM अपॉन R डी थिटा, कारण दोघं साईडला का होते लॅमडा होते. फ्रॉम दिस याच्यावरनं DM इज इक्वल टू वॉट R गेट कॅन्सल, डी थिटा इकडे येईल तर M डी थिटा अपॉन फाय. हा आला तुमच्या DM. ही DMची व्हॅल्यू इथं पुट करा. G अपॉन R M अपॉन 5 फाय कॉस थिटा डी थिटा. लिमिट काय येईल, लिमिट येईल इथून तर असं पूर्ण, सॉरी इथून नाही, लिमिट पूर्ण काय हा फाय, लिमिट इथून तर इथपर्यंत असं, मग 0 तर फाय घेणार का नाही. हा जे घेतला ना हा आपण सेंटरमधून घेतला हवा, तर इकडच्या मायनस असेल इकडच्या प्लस, म्हणजे हा तुमच्या ओरिजिन आहे, ओरिजिन हा जो पॉईंट हा ओरिजिन आहे, हा इकडच्या मायनस पार्ट तिकडच्या मायनस, म्हणजे 5/2 इकडच्या मायनस असेल तर 5/2 तिकडच्या प्लस असेल, म्हणजे लिमिट येईल -5/2 टू 5/2, -5/2 टू 0, 0 टू 5/2, 5/2 फाय हा तो लिमिट येईल 5/2 -5/2 टू +5/2. ओके, याला सॉल्व करूया. एक मिनटं, मला दिसतंय का तुम्हाला, हो दिसतंय. अच्छा, काम तो लगभग झालं जे. चला -5 इकडे आहे. सो E इज इक्वल टू ओके G अपॉन R कॉमन, M कॉमन, फाय कॉमन, सर्व या गोष्टी कॉमन आहे. काय येईल तो G कॅपिटल M अपॉन R फाय, राहिला काय कॉस थिटा डी थिटा, राहिला काय फक्त कॉस थिटा. कॉसचे इंटिग्रेशन काय तर SCCS, कॉसचे इंटिग्रेशन येईल साइन थिटा -5/2 टू 5/2. ओके, याला सॉल्व करू आता. G कॅपिटल M अपॉन R फाय साइन 5/2 मायनस मायनस हा प्लस होईल, कारण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो, पण हा मायनस आहे. ठीक आहे, तुम्ही कॉम्प्लिकेशनमध्ये जाल, असा होईल. ओके, बट साईन ऑड फंक्शन आहे, साईनच्या मायनस थिटा असेल तो मायनस आउटसाईड येतो डायरेक्ट. हा मायनस आउटसाईड येईल तो प्लस होईल, आणि हा होईल साईन. का होईल 2 sin 5/2, काय आला तो 2 sin 5/2. हे काय आहे, हे फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन कुठं येईल मग त्याच्या, तर हा एक मिनट हा G कॅपिटल M R फाय 2 sin 5/2. डायरेक्शन कुठं येईल, तर डायरेक्शन येईल लुक लाईक दिस फॉर व्हर्टिकल डायरेक्शन. ओके, डायरेक्शन हे तुम्हाला बघा, क्रॅम्प काय करायचे, क्रॅम्प हे करायचे एवढं, डायरेक्शन नाही, डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स द रिंग. हा जो पार्ट रिंग म्हटलं आहे आर्क, हा जो आर्क असा राहिला असता, तर डायरेक्शन असं आलं असतं, हा जेच्या जागेवर -J आला असता. ओके, हा जे आर्क असा राहिला असता तर I आला असतं, असा राहिला असता तर डायरेक्शन इकडे राहिलं असतं तर -I आलं असतं.
वी हॅव टू क्रॅम्प ओनली दिस, नॉट होल. ओके, डायरेक्शन ते तुमच्या सेन्सने द्यायचे, म्हणून त्याला मॅग्निट्यूडमध्येच फाईंड केलं आहे, डायरेक्शनचा विचार किंवा व्हेक्टर क्वांटिटी विचार करून केलेला नाही. ते स्पेशल केस दिले आहे. फर्स्ट आहे हाफ रिंग. आता हाफ रिंग म्हणजे काय, लाईक दिस, याला आपण हाफ रिंग. आपण आर्कसाठी घेतला, आर्कसाठी असा होता, बरोबर आहे. आर्कसाठी फॉर्म्युला काय आला सांगतो मी, ई बार इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर फाय 2 sin फाय बाय 2 जे. ओके, हा अँगल किती होता, हा होता फाय, तिथं फाय बरोबर. आता रिंगमध्ये अप्लाय करताना तुम्हाला तोच अँगल फाईंड करायचा की ह्या टोकपासून, ह्या पॉईंटपासून, ह्या एंडपासून तर ह्या एंडपर्यंत किती अँगल ट्रेस तर तो पूर्ण अँगल ट्रेस किती होतो, तो होतो पाय बाय 2. बघा इथून अशी लाईन जाते, असा असेल तो, असा असा, हा झाला तुमचा पूर्ण अँगल पाय, म्हणजे फाय इज इक्वल टू काय, पाय. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर फाय. फायच्या जागेवर फाय बाय 2, सॉरी फायच्या जागेवर पाय येईल. आता फायच्या जागेवर पाय, 2 sin पाय बाय 2. साइन पाय बाय 2 काय तो, साइन 90 म्हणजेच इक्वल टू 1. तर ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड येईल ड्यू टू हाफ रिंगमुळे सेंटरवर जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड येईल ती काय येईल, 2 ॲज इट इज कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, डायरेक्शन कुठं असेल, ऑब्विसली जी क्या. सिमिलरली सेकंड केस दिली की क्वार्टरवर ठेवलं असेल एक रिंग, क्वार्टर पार्ट ऑफ द रिंग, म्हणजे एवढाच क्वार्टर पार्ट ऑफ द रिंग. ओके, अगेन्स्ट ह्या फॉर्म्युलामध्ये. आता काय, ह्या एंडपासून या एंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही असं व्हॅरी करणार असाल तर अँगल किती असेल, तर तो अँगल येईल आता पाय बाय 2. म्हणजेच काय, फाय इज इक्वल टू वॉट, पाय बाय 2. ओके, पुट करायच्यामध्ये. सो ई इज इक्वल टू, इथं मॅग्निट्यूडमध्ये घेऊ आपण, सांगतो मी का, म्हणून मॅग्निट्यूडच्याच फॉर्म्युला क्रॅम्प करायच्या. ई इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर फाय. ओके, फायच्या जागेवर आता येईल पाय बाय 2. 2 sin पाय बाय 4, नॉट 2, इथं पाय बाय 4 येईल. माझा वाय ऑलरेडी 5 बाय 2 येतो, फायलाच 5 बाय 2 येतो, 5 बाय 4 होईल तो. ओके, हा तुमचा कॅपिटल जी कॅपिटल एम आर स्क्वेअर ॲज इट इज, हा 2 वरती गेला, इकडे येऊन जाईल, हा राहील तुमचा पाय. इथं काय होईल, 2 दिस 2 बिकम 4. ओके, साइन पाय बाय 4 म्हणजेच साइन 45 म्हणजेच 1/√2. याचे काय होईल, 4चं 4, 2 इंटू 2 इंटू, सॉरी 4ला मी असं लिहितो ना, लिहू शकतो मी, ऑब्वियसली लिहू शकतो. √2 इंटू √2 2, तो 2 इंटू 2 4. ओके, दिस कॅन्सल अँड फायनल आन्सर
इज इक्वल टू कैपिटल जी कैपिटल, एक मिनट, फाइनल आंसर ओके, 2 इंटू √2 कैपिटल जी कैपिटल एम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. ओके, डायरेक्शन कुठं असेल तर डायरेक्शन इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शनला असेल. समजा डायरेक्शन द्यायचे असेल तर तुम्हाला या डायरेक्शनच्या युनिट वेक्टर फाइंड करावं लागेल. आता हे कुठं आहे, बरोबर क्वार्टर रिंग आहे. हा जो अँगल असेल हा असेल 45, हा पण असेल 45. ओके, म्हणजे ही जी डायरेक्शन आहे इकडं काय जे आणि इकडं काय मायनस आहे, तर डायरेक्शन काय येईल ते सांगतो मी. हा जो वेक्टर असेल त्याच्या युनिट वेक्टर नाही, तो वेक्टर कसा येईल ते सांगतो मी. तो येईल -I + J असा असेल. मग याच्या करस्पॉन्डिंग युनिट वेक्टर घ्यावा लागेल, त्याच्याने याला मल्टिप्लाय करा, त्यावेळेस हा वेक्टरमध्ये कन्वर्ट होईल. कारण हे मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर, वी गॉट वेक्टर. म्हणून मला युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे. कोणता, या डायरेक्शनच्या युनिट वेक्टर. ह्या डायरेक्शनचा वेक्टर काय येईल 45 म्हणजे I आणि जे, पण इकडं मायनस आहे म्हणून मी हा घेतला. म्हणजे याच्या युनिट वेक्टर येईल का, याच्या युनिट वेक्टर काढता येईल. युनिट वेक्टर इज इक्वल टू जो वेक्टर आहे ॲज इट इज अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर काय येईल 1 + 1, तो -I + J, हा तुमचा √2. हा युनिट वेक्टर आहे, याच्याने याला मल्टिप्लाय करा, यू गॉट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन टर्म्स ऑफ वेक्टर, अँड दॅट्स नथिंग बट काय तो -I कॅप + J कॅप अपॉन √2. सो √2 अगेन्स्ट कॅन्सल राहिलं ते आन्सर. हे नोट्समध्ये दिलेलं नाही. ओके, फक्त मॅग्निट्यूडपर्यंत घेतलं आहे मी तिथं. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम एक, मला की तुम्ही सॉल्व करून घेणार तो, पण ठीक आहे. फाइंड फोर्स ऑन मास m इन फिगर. एक फिगर दिली अशी, काय रिंग आहे, याचा मास कॅपिटल M आहे, तो स्मॉल m दिला आहे. ओके, आणि रेडियस दिली R. ओके, त्याने सांगितलं हा जो स्मॉल m याच्यावर येणारा फोर्स फाइंड करा. फोर्स काय येईल याच्यावर, कारण इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ड्यू टू दिस रिंग. मग ती ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणत्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे. मग मी आता मास इथं काहीच नव्हतं, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड कशी होती अशी. आता मास ठेवला इथं, त्याच्यावर फोर्स येईल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन मास. ओके, मला फोर्स फाइंड करायचा आहे. हे हो गया. ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असेल ते काय, एवढ्या स्पेशल केस पाहिले आपण. हाफ रिंग बघा, हाफ रिंग आणि क्वार्टर रिंग हे फॉर्म्युले क्रॅम करायचे नाहीत. क्रॅम काय करायचे आहे तुम्हाला, हा जो आर्कसाठी जो फॉर्म्युला घेतला आपण त्याच्या पण मॅग्निट्यूड क्रॅम करा फक्त. लुक लाईक दिस आहे का, 2 sin π/2 एवढंच. फाय कोणता अँगल असतो, दिस एंड टू दिस एंड. आता रिंगसाठी फाय काय येईल, पाय होऊन जाईल. सो याला इक्वेशन फर्स्ट देतो मी. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज 2m अपॉन r² फाय. हा काय होईल साईन, फायच्या जागेवर सॉरी पूर्ण पाय होईल, तर हा तुमच्याला पाय. ओके, सेम येते, फक्त प्रॉब्लेममध्ये घेतो परत एकदा. हा आला तुमच्या sin π/2. sin π/2 काय तो 1. आन्सर आलं 2g कॅपिटल M अपॉन r². ओके, डायरेक्शन कुठं असेल, याचं जे वेक्टर घेतलं मी तर डायरेक्शन व्हर्टिकली अपवर्ड. सो वी हॅव टू टेक युनिट वेक्टर जे. ओके, दिस. मग फोर्स काय आला याच्यावर, तर फोर्स येतो इज इक्वल टू, ह्या एमने याला मल्टिप्लाय करा, 2g स्मॉल m कॅपिटल M अपॉन r² पाय. हा फोर्स असेल. डायरेक्शन का असेल,
सिमिलर टू द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे या रिंगमुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो मासवर तो काय आहे. नेक्स्ट आहे इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स इच ऑफ मास कॅपिटल मास एम. नंबर ऑफ पार्टिकल इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिकल आहे. प्रत्येकाचे मास काय कॅपिटल एम आहे. प्लेस ॲट द पोझिशन एक्स इज इक्वल टू 1 मीटर, एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 8 असं असेल. ओके. फाईन ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट ओरिजिन. हा ओरिजिन आहे. जिस सपोज एक्स इज इक्वल टू 1 मीटर, 2 मीटर, 4 मीटर, देन हा 8 मीटर असेल. ओके. 4 and 4 हा असेल 16 मीटर अँड सो ऑन. ओके. मास एम, मास एम, मास एम, मास एम, मास एम. आपल्याला फाईन काय लावलं की ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय बघा. हा मास काय करेल ग्रॅव्हिटेशनल फील्ड या डायरेक्शनला असेल. इथं कोणी मास ठेवला का तो तिकडे अट्रॅक्ट होईल. ह्या मासमुळे पण तिकडंच, त्याच्यामुळे पण तिकडं, त्याच्यामुळे पण तिकडं, त्याच्यामुळे म्हणजे सर्वांची ग्रॅव्हिटेशनल फील्ड. सो वी कॅन ॲड दिस. ॲक्च्युली सुपरपोजिशन प्रिन्सिपल तेच म्हणतं की जेवढे मास असतील, जेवढे पार्टिकल असतील, सर्वांमुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड येणार व्हेक्टर ॲनालिसिसने समेशन करायचे त्यांचे अकॉर्डिंग टू डायरेक्शन. हां, वेक्टरच्या व्ह्यूने समेशन करायचे. सर्वांचे डायरेक्शन सेम असेल तर डायरेक्टली समेशन होईल. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड रिझल्टन 1 मीटर, 2 मीटर, 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर सर्वांमुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. आणि डॅश 1 मीटरमुळे येणारी काय असेल ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या साधा आणि सिम्पल फॉर्म्युला काय कॅपिटल जी कॅपिटल एम. इथं मास आहे म्हणून फर्स्टमुळे येणार हां आर स्क्वेअर. आर स्क्वेअर काय आपण 1 स्क्वेअर काय आहे 1 स्क्वेअर. व्हाय 1 मीटर. डायरेक्शन कुठं असेल पॉझिटिव्ह एक्स. नेक्स्ट कॅपिटल जी कॅपिटल एम सेम मास सेम आहे काय येईल 2 स्क्वेअर. डायरेक्शन नेक्स्ट कॅपिटल जी कॅपिटल एम 4 स्क्वेअर. ओके. डायरेक्शन डॅश कंटिन्युअस. कॉमन काय असेल जी एम. ओके. आय राहिले काय मध्ये 1/1 स्क्वेअर मीन्स 1, 1/2 स्क्वेअर मीन्स 4, 1/4 स्क्वेअर मीन्स 16 अँड डॅश. इनफायनाइट नंबर सांगितले तर इनफायनाइट नंबर पडतात. मग हे समेशन कसं करतो तर हे समेशन आहे काय आहे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आहे. जॉमेट्रिकल प्रोग्रेशनमध्ये जी फर्स्ट टर्म असते ती असते ए आणि जी कॉमन असेल याच्यामधून कॉमन काय निघेल 1/4 इथून निघू शकतो. इथून पण 1/6 1/4 निघेल. पुढे पण 1/4 म्हणजे कॉमन काय तो कॉमनला आपण आरने दाखवतो. कॉमन रेशो म्हणतो आपण त्याला. कोणता रेशो 1/4 कॉमन घेतला तुम्ही तो असेल 1/4 ए नाही. तर अकॉर्डिंग टू जॉमेट्रिकल प्रोग्रेशन याचे आन्सर येईल 1/a - आर घेतो आपण. तर ए काय आहे 1, आर काय कॉमन रेशो 1/4. ह्याला सॉल्व केला यू गॉट फायनल आन्सर 1/3/4. 4 वरती येऊन जाईल. फायनल आन्सर येईल 4/3 जी कॅपिटल एम आय कॅप. इथली ग्रॅव्हिटेशनल फील्ड येते सर्वांमुळे येणारी. Now gravitational field due to uniform shell or hollow sphere.
युनिफॉर्म शेल और त्याला म्हणतो आपण हॉलो स्फेअर. ओके, शेल म्हणजे काय? हा जो पार्ट इथं का असेल, मास असेल. लुक लाईक रिंग बट इथं स्पेअर आहे. म्हणजे काय? फुटबॉल. हा पूर्ण असा गोल असेल फुटबॉल. फुटबॉलला काहीतरी विड्थ असते ऑब्विसली. हां, फुटबॉल इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर युनिफॉर्म शेल और हॉलो स्पेअर. एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, आता याच्यामुळे येणारं ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे डेरिवेशन आहे ते आपल्याला गरज नाही, तो डेरिवेशन आपण घेणार नाही. आपण डायरेक्ट लिहू. फॉर स्पेशल सिमेट्रिक एझ्युम मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर. ओके, फर्स्ट आपण ज्यावेळेस इथं पी पॉईंट घेतो मी, मला इथले ग्रॅव्हिटेशनल फील्ड करायचे. ऑब्विसली मी इथं एम ठेवेल तर एम इकडे अट्रॅक्ट होईल. व्हाय? कारण याच्या मास आहे कॅपिटल एम, दोघं मॅस एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. मग इथं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. मग तिथली ग्रॅव्हिटेशनल फील्ड कन्सिडर काय करा, युनिफॉर्म ह्या इथं दिसत नाही, इथं जाड आहे, इथं बारीक आहे, त्याला गोष्ट आहे. माझी ड्रॉइंग एवढी खास नाही म्हणून, बट युनिफॉर्म असेल. ज्यावेळेस युनिफॉर्म बॉडी असेल ना, तर तुम्ही आउटसाईड जे असाल तर याचे जे मास आहे ना कन्सिडर करायचं की सेंटरवर आहे. म्हणजे पूर्ण स्पेअरच्या मास काय कॅपिटल एम आहे, ते आता तुम्हाला सेंटरवर दिसते. ओके, सेंटरपासून दिस डिस्टन्स कन्सिडर आर. ऑब्झर्वेशन पॉईंटचे डिस्टन्स फ्रॉम सेंटर मी काय घेतलं, आर घेतलं. ओके, ऑब्विसली याची रेडियस असेल कॅपिटल आर. द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट एनी पॉईंट आउटसाइड द स्पेअर मीन्स याची डिस्टन्स आर असेल, पण आउटसाईड जे स्पेअर असायला पाहिजे पॉईंट इथं किंवा मध्ये नाही. त्याच्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे येते ती ई इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. काय होतं ते? आउटसाइड द स्पेअर आर स्क्वेअर. एक मिनटं, G इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, इथं बघा ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. जसं त्याचा डिस्टन्स पॉईंट लांब लांब जाईल तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही कमी 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 होत जाईल. त्याची व्हॅल्यू काय डिक्रीज होईल. ओके, जसं पॉईंट हा जवळ येईल तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही इन्क्रीज होत जाईल. सेकंड पॉईंट कुठं होतो? सरफेसवर इथं. ओके, तर ॲट सरफेस म्हणजेच काय? ॲट सरफेस म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन पॉईंट अँड सेंटर काय असेल? दिस म्हणजेच काय असेल? रेडियस. सो आर बिकम कॅपिटल आर, स्मॉल आर बिकम कॅपिटल आर. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, ही चेंज होईल का? जसं ही हा पॉईंट, आता पॉईंट आउटसाईड कुठं पण राहील, पण सरफेसवर तुम्ही कुठंही पॉईंटला फिरवा, आर ऑलवेज कॉन्स्टंट असेल तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑलवेज कॉन्स्टंट सरफेसवर कुठंही घेऊन जा तुम्ही. कारण इथं समजा हाच पॉईंट मी इथं ठेवला, आर काय येईल? रेडियस तर कॉन्स्टंट नाही. हां, ज्यावेळेस तुम्ही स्पेअरच चेंज करून घेणार, बिग स्पेअर घेणार, तर मग रेडियस वेगळं. पण एका पर्टिक्युलर स्पेअरसाठी ॲट द सरफेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज ऑलवेज कॉन्स्टंट बिकॉज रेडियस इज अ कॉन्स्टंट. हां, आउटसाईडचं तुम्ही कुठेही पॉईंट ठेवू शकता, तो स्पेअरवर डिपेंड नाही करत. स्पेअर केवढा आहे त्याच्यावर डिपेंड नाही करत. तुम्ही इथं ठेवला, इथं बस सरफेसवर ठेवणार, तुम्हाला सरफेसवरच ठेवावं लागेल. म्हणजे तो रेजिस्टन्स म्हणतो, सॉरी, तो रेडियस ऑलवेज ती रेडियस कॉन्स्टंट असेल, म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड कॉन्स्टंट. अँड लास्ट इनसाइड, तर इनसाइड ग्रॅव्हिटेशनल फील्ड येते झिरो. झिरो का? सपोज मी हा पॉईंट घेतला. ओके, हा पॉईंट घेतला मी ग्रॅव्हिटेशन, ह्या मासमुळे स्मॉल मास डी एम, याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठं असेल? इकडं. सेम इकडं पण डी एम असेल, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इकडं. इथं मी डी एम घेतो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठं असेल? इकडं. सेम इथं डी एम घेतो मी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठं असेल? इकडं. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही इथं घ्या, इथं घ्या, इट डझंट मॅटर. ती का असेल? सेमच असेल,
याच्यावर सर्व ठिकाणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे येणार आहे त्यांच्या जर रिझल्टिंग फील्ड काय लिहितं मी तर 3 आता याच्या ग्राफ काय वर्सेस काय तर रेडियस वर्सेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे किती वाढते किती कमी होते आणि ही रेडियस हा असा एक स्पिअर काढला इथं इथं ही त्याची रेडियस ओके पॉईंट बघा इनसाईड असेल म्हणजे इथं असेल याच्यामध्ये असेल इथं कुठंतरी ओके मग या साईडचा विचार केला की इकडे बी केला काय हरकत नाही इनसाईड ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असते इनसाईड ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असते 0 म्हणजे तुम्ही जोपर्यंत इथं आहे इथं कुठेही फिरा पॉईंट घेऊन ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय येईल 0 येईल ती वाढणार नाही हा पॉईंट काय हा काय आहे रेडियस आहे रेडियसवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे का यस आहे सपोज ती काहीतरी ही व्हॅल्यू आहे एकदम इन्क्रीज होऊन जाईल ती कॉन्स्टंट असेल ती व्हॅरी होणार नाही म्हणून डायरेक्टली असेल बघा तुम्ही कुठेही विरा सरफेसवर ते रेडियस डायरेक्ट कॉन्स्टंट असेल म्हणजे हे जे डिस्टन्स हे कॉन्स्टंट असेल ग्रॅव्हिटेशनल फील्ड नेक्स्ट पॉईंट आउटसाईड गेला की पॉईंट जसा जसा लांब जाईल ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होईल कमी कमी होईल पण कशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून कमी होते आणि काय डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे तो पॅराबोलाचा ग्राफ आणि काय होईल जसं डिस्टन्स वाढतं आहे तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड कमी होईल ही अलग गोष्ट किती कधी 0 नाही होत पण एकदम निग्लिजेबल होऊन जाईल खूप लांब गेला तर निग्लिजेबल होऊन जाईल ओके हा तुमचा ग्राफ लुक लाईक दिस फॉर इनसाईड ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज 0 बघा इथं पॉईंट होता सेंटरवर इकडं पॉईंट घेऊन चालू आपण इथं पाहिली म्हणजे इनसाईडच होतो ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 कुठंही पण बघितलं रेडियस हा जो आर आहे स्मॉल आर हा वाढतोय इथपर्यंत सरफेसपर्यंत आलो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज 0 सरफेसवर अचानक इन्क्रीज झाली ती कॉन्स्टंट व्हॅल्यू ही ओके सरफेस नंतर काय झालं जसं लांब जातो आपण डिस्टन्स वाढत चाललं आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही डिक्रीज होत जाईल कशी पॉवरच्या R² आहे पॉवरचा ग्राफ हा पॅराबोलाचा असतो म्हणून हा पॅराबोला असतो स्ट्रेट लाईन नाही सिमिलर केस सॉलिड स्पिअरसाठी सिमिलर केस आहे सॉलिड स्पिअरसाठी ओके एक मिनिट ठीक आहे उद्या पाहू करण्याचं थोडंसं डेरिवेशन पण आहे याच्यात असं प्रॉब्लेम आहे आउटसाईड सेम आहे शेलच्या जसं सरफेसवर पण सेम आहे फक्त इनसाईड आहे शेल आणि हॉलो स्पेअरमध्ये आन्सर 0 येतो सॉलिड स्पेअरमध्ये 0 येत नाही त्याच्यात स्मॉलचे डेरिवेशन आहे ग्राफ आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू